मीरा भाईंदर शहरातील कलेक्टर जमिनीवर 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या उपक्रमाअंतर्गत प्राप्त नागरिकांच्या 1500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी जागा सद्यस्थितीतील रहिवाशांच्या कायमस्वरूपी नावे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी विशेष छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले। या माध्यमातून पात्र नागरिकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शासनाच्या नियमांची माहिती तसेच मालकी हक्काबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या समाधान शिबिराला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख उपस्थिती लाभणार असून ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील तसेच अपर तहसीलदार निलेश गौड यांची देखील उपस्थिती राहणार आहे। शिबिरात कलेक्टरच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांच्या अर्जाची छाननी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी तसेच मालकी हक्काची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत। अनेक वर्षापासून आपल्या घरांच्या मालकी हक्काच्या प्रतीक्षेत असलेल्या मीरा भाईंदर मधील हजारो नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तसेच कैलासवासी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ हे शिबिर आम्ही या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे। 146 विधानसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये हे हजारोंच्या संख्येनं आज या ठिकाणी लोक आलेली आहेत। विविध प्रकारचे शिबिरं हे आम्ही करतच असतो वर्षानुवर्ष, परंतु आज या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे इतर दाखल्यांबरोबर ही 2011 पर्यंतची जी काही बांधकामं आहेत ती सगळे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलेला आहे। कॅबिनेटनं त्याला मंजुरी दिली आणि आज ही आम्ही घोषणा करतोय आणि हे जे शासकीय जमिनीवरील 500 फुटापासून 1500 फुटापर्यंतची जी अतिक्रमणं आहे ती नियमानुसार आम्ही करतोय। 500 फुटापर्यंत ही मोफत होतील आणि 500 फुटाच्या वरती जे काही बांधकाम असेल 1000 फुटापर्यंतचं त्याला रेडी रेकनरच्या 10% हा दर आकारला जाईल। ही वस्तुस्थिती आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूमाफिया आहेत। काही मोठे आहेत, बकासुरासारखे, भस्मासुरासारखे, काही छोटे छोटे आहेत। म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हे BSUB जी योजना आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये त्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला घरं मिळण्याच्या ऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी नेत्यांना घरं मिळालेली बघायला मिळाली। एका घरामध्ये 6-7 लोक दाखवली गेली आणि त्यांना बोगस लाभार्थी त्या ठिकाणी दाखवले गेले आणि त्यामुळे अशा प्रकारचा राज्य शासनानं घेतलेला चांगला निर्णय हे मीरा भाईंदर शहरातील जनतेनं त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे। ह्या ठिकाणी जर बेकायदेशीररित्या कोणी जर त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतील आणि महसूल खात्याचे अधिकारी किंवा महापालिकेचे अधिकारी जर त्यांना समर्थन देत असतील, त्यांना मदत करत असतील तर कुठल्याही प्रकारे मी कोणालाही सोडणार नाही अशी तंबी मी अधिकाऱ्यांना दिलेली आहे, कर्मचाऱ्यांना दिलेली आहे। कोणी कुणाच्याही आमिषाला बळी पडू नका, गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळाला। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, शासनाच्या वतीने जे शासकीय जमिनीवरील जे निवासी अतिक्रमण आहेत ते नियमाकुल करण्यासाठी 25 मार्च 2026ला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला। यामध्ये 1 जानेवारी 2011 रोजी आणि त्यापूर्वीची जी निवासी अतिक्रमणे आहेत शासकीय जागेवरती ती नियमाकुल करण्यासाठी एक धोरण ठरवण्यात आलेलं आहे। त्या धोरणाचाच भाग म्हणून आणि त्याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आणि तसेच त्याचं जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्याचा अर्ज स्वीकृतीसाठी किंवा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आणि इतरही योजना त्यामार्फतच लोकांकडे तत्काळ त्यांच्या सेवा लोकांना लाभ उपलब्ध करून देण्यासाठी आज आपण इथं अपर तहसीलदार कार्यालय मीरा भाईंदर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या वतीनं आज आपण इथं शिबिर आयोजित केलेलं आहे। प्रामुख्यानं या योजनेमध्ये जो शासकीय जागेवर निवासी अतिक्रमणे, फक्त निवासी अतिक्रमणे ही नियमाकुल केली जाणार आहेत।
जर या निवासी अतिक्रमणांसोबतच जर कोणाचे जर एक छोटे व्यावसायिक असतील, जसं घराला लागूनच किराणा दुकान असेल, औषधाचं दुकान असेल, पिठाची चक्की असेल, तर किंवा एखादा दवाखाना असेल घराला लागून, तर त्यांना सुद्धा या शासन निर्णयामार्फत लाभ होणार आहे. ही जी निवासी अतिक्रमणे आहेत यामार्फत एक जो एरिया आहे किंवा त्यांचा जो क्षेत्रफळ आहे हे शासनानं ठरवून दिलेलं आहे. 1500 स्क्वेअर फूटपर्यंतची मर्यादा शासन स्तरावरून त्याची निश्चित करण्यात आलेली आहे. त्या 1500 स्क्वेअर फूटपर्यंत म्हणजे जर 500 स्क्वेअर फूटच्या आत जी अतिक्रमण आहेत ती विनामूल्य नियमाकुल केली जाणार आहेत आणि 500 फुटाच्या वरपासूनचे जे 15% 1500 स्क्वेअर फूटपर्यंतचे आहेत त्याकरिता चालू बाजार मूल्याच्या 10% रक्कम आकारली जाणार आहे. आणि जर काही त्या संदर्भात जर काही या 1500 स्क्वेअर फूटमध्येच जर काही व्यावसायिक, जसं मी आता तुम्हाला किराणा दुकान सांगितलं, पिठाची चक्की सांगितलं, तर त्यासाठी 25% हा दर त्या अतिक्रमणापुरता आकारला जाणार आहे. लाभार्थ्यांना 1/11 ज्यांची 1 जानेवारी 2011 पूर्वीचं जे निवासी अतिक्रमण आहे त्याच्यापूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करण्याच्या अर्जासोबतच पुरावे त्यांना सादर करायचे आहेत. त्याच्यामध्ये जर तत्कालीन अतिक्रमणाबाबत जर गाव नमुना 8 असेल किंवा एखादा सर्वे झाला असेल पूर्वी झोपडपट्टीविषयक, त्या सर्वेचे जे काही डॉक्युमेंट असतील, तत्कालीन मतदार यादीमध्ये जर अतिक्रमणधारकाचं नाव असेल, विधानसभेच्या मतदार याद्या असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार याद्या असतील किंवा त्यांच्याकडे आणखीन जर पूर्वीचे कुठले महसुली पुरावे असतील तर ते पुरावे त्याच्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. आणि ही फक्त निवासी झोनमधलीच, म्हणजे जिथं आर झोन आहे त्यामधीलच अतिक्रमण नियमाकुल प्राधान्याने केली जाणार आहेत. आणि जर इतर याच्यामधील जर काही अतिक्रमण असतील, जसं महानगरपालिकेचं आरक्षण असेल, तर त्या संदर्भामध्ये जर संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरण जर ते आरक्षण बदलून त्याच्यामध्ये हे करत असेल तर त्यांचाही याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. काही बरीचशी अतिक्रमण ही रेल्वे लाईन असेल, आपलं बाकीचं हाय टेन्शन लाईन असेल किंवा रस्त्याच्या कडेला असतील, नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल, तर त्या संदर्भामध्ये संबंधित विभागाची नाहरकत प्रमाणपत्र जर प्राप्त झालं, CRZ असेल, तर त्या संदर्भात ती सुद्धा अतिक्रमण यामध्ये नियमाकुल केली जाणार. जर कोणाला लाभार्थ्याला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज नेमकं कुठे करावा? ॲक्च्युली नगरपालिका, महानगरपालिका जिथं क्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये या योजनेची अर्ज स्वीकृती करण्याची जबाबदारी संबंधित नियोजन प्राधिकरण म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे दिलेली आहे. ग्रामीण भाग असेल तर तिथं तहसीलदारांमार्फत, संबंधित तहसीलदारांमार्फत ही अर्ज स्वीकृती केली जाणार आहे. आपलं क्षेत्र महानगरपालिकाच्या अंतर्गत येतं, त्यामुळं महानगरपालिकेमध्ये जिथं जे वॉर्ड ऑफिसेस आहेत तिथले जे वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांच्यामार्फत ह्या अर्जांची स्वीकृती केली जाणार आहे. जरी लोकांच्या सोयीसाठी जरी अर्ज आमच्याकडे आले तरी आम्ही ते संबंधित वॉर्ड ऑफिसर यांना आम्ही ते अर्ज हँडओव्हर करू त्याच्यामध्ये. त्यानंतर महानगरपालिका स्तरावर त्याची स्क्रुटनी समिती असेल, ती स्क्रुटनी समितीची स्क्रुटनी करून पात्र अपात्रतेच्या निष्कर्षासह माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर करतील आणि तिथून याच्यावरती निर्णय घेतला जाईल. ह्या योजनेची अंतिम तारीख काय? 31 डिसेंबर 2026 जी आहे ती अंतिम तारीख आहे. त्याच्या अगोदर त्या दिवशी आणि त्या दिवशी जेवढे अर्ज प्राप्त होतील तेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील. त्यानंतरच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.